वेलकम बॅक टू माय चॅनल टेक सरस्वती. दिस इज किशोर आणि आज प्रत्येक गुरुवार बनवणे या गुरुवारी पण आपला एक व्हिडिओ आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कोणता बिझनेस चालू केला पाहिजे आणि कोणता बिझनेस आपण करू शकतो. एक चांगली आयडिया आहे माझ्याकडे. नक्की व्हिडिओ पहा, सगळ्यांना आवडेल. जर एखाद्याला व्यवसाय जर कमी पैशांमध्ये चालू करायचा आहे, कमी रिस्कमध्ये चालू करायचा आहे, तर रिस्क तर असतेच प्रत्येक बिझनेसमध्ये, पण तर हा व्हिडिओ बघावा मला असं वाटतं. बिझनेस, व्यवसाय, धंदा जे काय असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर एखादा व्यवसाय धंदा चालू करायचा आहे तर आपल्याला त्या व्यवसायाबद्दल थोडं तरी नॉलेज लागतं. तर ते नॉलेज घेण्यासाठी माझे एक ॲडवाईस आहे सगळ्यांना की तुम्ही ते नॉलेज घेण्यासाठी एखाद्या अशा ठिकाणी काम करा ज्या ठिकाणी काम केल्यानंतर ते नॉलेज वापरून तुम्हाला व्यवसाय प्रॉपरली तुमचा चालवता येईल. तर आजचा आपल्या व्हिडिओचा मोटिव्ह जो आहे तो आहे एक प्रॉपर बिझनेस प्लॅन विथ अ लो इन्व्हेस्टमेंट. मीन्स तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करा कमी, पण त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट जास्त मिळलं पाहिजे. त्याची एक बेस्ट आयडिया आहे ती म्हणजे आपण आपली स्वतःची लॉन्ड्री चालू करू शकतो. म्हणजे लॉन्ड्री बिझनेस इज म्हणजे डोक्यात येतं आपल्या प्रेस करणारा माणूस किंवा म्हणजे असं सगळं डोक्यात येतं, पण तसं नाही आहे. मी स्वतः देखील लॉन्ड्री करतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या ऑडियन्सला, माझ्या सबस्क्रायबर्सला, माझ्या मित्रांना, माझ्या मैत्रिणींना ॲडवाईस द्यावी की तुम्ही देखील हे ट्राय करून तुमचा व्यवसाय स्वतःचा चालू करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुमची एक लॉन्ड्री आहे आणि तुम्ही प्रॉपर दिवसाचं कमीत कमी 2-3 हजार रुपये कमीत कमी 2-3 हजार रुपये कमवताय, तर त्याच्यातनं कमीत कमी तुम्हाला 90 ते 1 लाख रुपयाचं इन्कम येऊ शकतं. पण ते तुमच्या तुमच्या मेहनतीवर डिपेंड करतं. तुम्ही जर प्रॉपर मेहनत केली, प्रॉपर त्याच्यामध्ये हार्डवर्क दिलं तर सगळंच होणार. तुम्हाला जर लॉन्ड्री चालू करायची तर तुम्ही एक काम करा, तुम्ही एखाद्या चांगल्या लॉन्ड्रीमध्ये जॉब करायला जा. तिथे काय काय काम होतं, कसं काम होतं. मी म्हणत नाही की तिथे जाऊन इस्त्री मारा, पण तुम्ही तिथे जाऊन सगळे मॅनेजमेंट बघू शकता की फॉर एक्झाम्पल तो ओनर जो आहे लॉन्ड्रीचा, तो लॉन्ड्री कशी मॅनेज करतोय, कसे म्हणजे बाकीचे वर्क्स हँडल करतोय, कसे कपडे आल्यानंतर किती रेट लावतोय, कपडे बाहेर जाताना किती रेट लागतोय, म्हणजे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये एकदम ऑब्झर्वेशन करू शकता. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण कळेल कामाला गेल्यावरती की एखादा प्रॉब्लेम जर आलाच लॉन्ड्रीमध्ये काही, तर तो कसा सॉल्व्ह करायचा, कसा तो ओनर सॉल्व्ह करतोय, ते तुम्ही त्या लॉन्ड्रीच्या ओनरला पाहून स्वतःमध्ये नंतर जर तुम्हाला पाहाल तर ते बघून ते आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामुळे बेस्ट आहे छोटी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे समजा तुम्हाला एक इस्त्री लागेल, इस्त्री काय एवढी महाग नाही भेटत, ती अप्रॉक्सिमेट 7 ते 8 हजार रुपयामध्ये इस्त्री मिळते. शॉप लागेल, शॉप म्हणजे अशा ठिकाणी हवं की तिथे कमीत कमी पीजीज हवे, पीजी किंवा जवळपास कुठेतरी कॉलेज नसेल तरी चालेल, पण रेसिडेन्शियल एरिया खूप पाहिजे. समजा तुमच्या शेजारी 4-5 मोठ्या सोसायटीज आहेत, त्याच्यामध्ये 1000-1000, 2-2 हजार लोक राहतात, तर तुम्हाला बाहेरच्या लोकांची गरजच नाही लागणार. कारण 1000 लोक जर एका बिल्डिंगमध्ये 1000 लोक आहेत, ते एका फ्लॅटमध्ये कमीत कमी 4 लोक तरी राहतात, म्हणजे 4-5 हजार लोक आरामात झाली एका बिल्डिंगमध्ये. तर तेच लक्षात ठेवा, तेवढं कस्टमर जरी आलं ना तुमच्याकडे, तरी तुम्ही तो लॉन्ड्रीचा बिझनेस चांगला चालवू शकता. दुसरी गोष्ट जी आहे ती लॉन्ड्रीच्या बिझनेसमधली ती आहे एक प्रॉपर चांगला काम करणारा माणूस. तो तुमच्याकडे पाहिजेच. कारण तुम्हाला जर व्यवसाय चालू करायचा तर तुम्हाला लागतात वर्कर्स जे प्रॉपर काम करतील तुमच्याकडे. जर तुमच्याकडे वर्कर्सच नसतील तर तुम्हाला तिथं स्वतःच काम करावं लागेल. त्याच्यामुळे वर्कर्स निवडा, वर्कर्स चांगले ठेवा की ते म्हणजे नाही का आपण शोधून आपण म्हणजे प्रॉपरली प्लॅन करून जर मार्केटमध्ये नाही उतरलो, प्रॉपरली प्लॅन करून जर या व्यवसायामध्ये नाही उतरलो, तर आपली व्यवसायातली इन्व्हेस्टमेंट जी असते, जी छोटी केलेली असेल ती पण व्हायला जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला पहिलं शॉप चांगलं बघावं लागेल, जिथं आजूबाजूला कुठेतरी सोसायटीत किंवा राहणारी लोक असतील. दुसरी गोष्ट, एक चांगला माणूस शोधावा लागेल जो चांगलं आणि प्रोफेशनल लॉन्ड्रीचं इस्त्रीचं काम करतो, असा एक चांगला माणूस तुम्हाला शोधावा लागेल. तिसरी गोष्ट, तुमचं प्रोफेशनलिझम तुम्हाला मॅनेज करायचं आहे. कसं, लॉन्ड्रीचा बिझनेस करणारे खूप लोक आहेत, म्हणजे लॉन्ड्रीवाले खूप आहेत, इस्त्रीवाला भैया अशी लई लोक आहेत, पण त्यांच्यामध्ये आपला बिझनेस कसा युनिक आहे ते पण आपल्याला लोकांना दाखवता आलं पाहिजे. आपली क्वालिटी कशी युनिक आहे ते पण आपल्याला लोकांना दाखवता आलं पाहिजे. बाकी काहीच नाही. इन्व्हेस्टमेंट खूप छोटी आहे, अप्रॉक्सिमेट 50 ते 60 हजारामध्ये हा बिझनेस चालू होणारातला आहे. 50ला जास्तीत जास्त 50 पकडा, पण ती इन्व्हेस्टमेंट देखील गोळा करायला तुम्हाला स्वतःला कुठेतरी जॉब करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला घरातून पैसे नाही घेता आपल्या स्वतःच्या जोरावरती आपला स्वतःचा बिझनेस चालू करता येईल. सो सिंपल आहे, लॉन्ड्री बिझनेस इज गुड, तुम्ही करू शकता. मम्मी ने बोला है कि बाजार से 1 किलो आलू, आधा किलो प्याज,
1 किलो आलू, आधा किलो प्याज, 1 किलो आलू, आधा किलो। हेलो नमस्ते आंटी, कैसे हो? मैं भी ठीक हूँ। कुछ नहीं, बाजार जा रहा था शॉपिंग करने। ठीक है, लाम लाम। 2 किलो धनिया, 3 किलो नींबू, 2 किलो धनिया, 5 किलो टिंडे, 3 किलो भेंडी। अजून एक गोष्ट सांगेल मी सगळ्यांना की प्रत्येक बिझनेस असेल, कोणताही बिझनेस असो, त्या छोट्या छोट्या किंवा मोठ्यात मोठा, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या सांगितलं की कोणताही बिझनेस असेल तर त्याला सेट व्हायला कमीत कमी 3 वर्ष द्यावे लागतात. म्हणजे 3 वर्ष कसे, तर ते पण माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेले. पहिलं वर्ष असतं आपलं कस्टमर गोळा करायचं, म्हणजे लोकांना कळेपर्यंत की आपलं बिझनेस इथं आहे आणि आपण ही सर्व्हिस पर्टिक्युलर जी आहे ते लोकांना देतोय. दुसरं वर्ष असतं आपलं इन्व्हेस्टमेंटचं, म्हणजे आपण जे काही एका वर्षात कमवतोय किंवा दुसऱ्या वर्षी कमवतोय तर ते दुसऱ्या वर्षी आपण इन्व्हेस्ट करून आपला बिझनेस बूस्ट करण्यासाठी ते मदत करू शकतो. आणि तिसरं वर्ष जे असतं ते प्रॉफिटचं वर्ष चालू होतं. म्हणजे तिसऱ्या वर्षी मार्केटिंग आपण एवढी मार्केटिंग झाली, कस्टमर्स आहेत म्हणलं, तिसऱ्या वर्षी आपला बिझनेस प्रॉपर चालणार. त्याच्यामुळे कोणताही बिझनेस असेल, लॉन्ड्री असू नाही तर कोणताही असू द्या, तर प्रत्येक बिझनेसला आपल्याला 3 वर्ष कमीत कमी द्यावे लागतात. त्याच्यामुळे 5 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 1 महिन्यात, 1 दिवसात बिझनेस कोणताही सेट नसतो होत. लक्षात ठेवा, आपल्याला जर लॉंग टर्म मार्केटमध्ये टिकायचं, आपला म्हणजे आपला जो प्रोडक्ट, आपला जो व्यवसाय, आपला व्यवसाय युनिकरित्या मार्केटमध्ये रन करायचा आहे, तर त्यासाठी टाइम तर द्यावा लागतो. त्याच्यामुळे पेशन्स इज द मेन की फॉर द सक्सेस. म्हणजे सक्सेससाठी पेशन्स हवं आणि या बिझनेससाठी देखील सक्सेस हवं. त्याच्यामुळे तुमच्याकडे पेशन्स असतील तरच तुम्ही बिझनेस करा, अदरवाईज बिझनेस करू नका. तुम्ही एका चांगल्या ठिकाणी कंपनीमध्ये जा, इंटरव्ह्यू द्या आणि जॉब करा. त्याच्यामुळे पेशन्स ठेवताल तरच तुम्ही सक्सेस व्हाल, बाकी काय नाही. बाकी मी या व्हिडिओमध्ये जास्त काय सांगणार नाही. लॉन्ड्री बिझनेस इज गुड, करू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच म्हणजे हा जो बिझनेस आहे तो करण्याचा ट्राय करा. जर कोणाला माहिती लागली तर मी नक्की माझ्याकडून गायडन्स देईल की बाबा तुम्हाला कसा केला पाहिजे किंवा म्हणजे कसा तुम्ही रन करू शकता. कारण मी स्वतः माझा एक लॉन्ड्रीचा बिझनेस चालू केलेला आहे 3 वर्षांपूर्वी. 3 ते 4 वर्ष झाले लॉन्ड्रीला. तर लॉकडाऊन चालू होतं. लॉकडाऊन चालू असताना माझा एक ऑलरेडी व्यवसाय चालू होता, तो म्हणजे माझा होलसेलिंगचा बिझनेस होता. स्टेशनरी आणि माझं डॉक्युमेंट्सचं देखील काम असतं. माझं ऑफिस देखील आहे इंदोरीला. तर तिथे लॉकडाऊनमध्ये अशी परिस्थिती आली की स्टेशनरी म्हणल्यावर स्कूल्स तर बंद, सगळा धंदा ठप, धंदा चौपट सगळा लॉकडाऊनमध्ये. तर त्याच्यानंतर काय झालं की बाबा मला लॉकडाऊनमध्ये सर्वाईव्ह कसं करता, म्हणजे सर्वाईव्ह म्हणजे असं नाही की बाबा माझं सगळं बंद पडलं, पण सर्वाईव्ह कसं करता आलं पाहिजे, आपलं लेव्हरेज इन्कम जे आहे ते इन्कम कसं फ्लोमध्ये राहिलं पाहिजे, यासाठी मी खूप डोकं लावलं. त्यावेळेस मी म्हणजे लॉकडाऊनमध्ये प्रॉपरली अंड्यांचा बिझनेस चालू केला. गावरान अंडे होती, म्हणजे गावरान अंडे मी काय करायचो, माझा जो होलसेलर होता त्याच्याकडून घेऊन मी कस्टमर्सपर्यंत पोहोचवायचो. कारण लॉकडाऊनमध्ये या पर्टिक्युलर म्हणजे फूड प्रोडक्ट जो होता गावरान अंड्याचा, त्यासाठी परमिशन होती की बाबा तुम्ही हे ट्रान्सफर करू शकता, कारण ते एक चांगलं प्रोडक्ट आहे ज्याने आरोग्याला फायदा होतो, असं XYZ काहीतरी आता त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये झालं होतं. तर मी त्या लॉकडाऊनमध्ये गावरान अंडे विकून प्रॉपरली सर्वाईव्ह केला होता. म्हणजे मी एवढे अंडे विकले होते गावरानमध्ये, म्हणजे गावरान अंडे एवढी विकली की ते म्हणजे 1000 2,000 क्वांटिटी कमीत कमी 2-2, 3-3 दिवसाला विकल्या होत्या मी. तर ते सगळं झाल्यानंतर मी ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ती म्हणजे थोडीशी साठवून थोड्या दिवसांनी लॉन्ड्री चालू केली. लॉन्ड्री चालू केल्यानंतर त्याला पण मला म्हणजे खूप हार्डवर्क, मला स्वतःला पण कधी कधी काम करावं लागलं. मी लाज नाही बाळगली, कारण काय आहे, लॉकडाऊन होता, हार्ड टाइम होता, तो सर्वाईव्ह केल्यानंतर आपल्याला जर बिझनेस माझा स्वतःचा जर ठेवण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा करायचे म्हणून मी ते लॉन्ड्री चालू केली. आणि लॉन्ड्री चालू केल्यानंतर काय झालं की माणूस तर नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे मी कमीत कमी 6 महिने मी स्वतःच काम केलं. आणि ते काम केल्यानंतर मला कळलं की बाबा ह्या बिझनेसमध्ये किती इन्कम आहे, आपण जर चांगलं केलं तर. मी चांगलं काम केलं, म्हणजे 5 महिने मी 2 शॉप एकट्याने सांभाळले. नंतर काय झालं की मला एक म्हणजे माणूस भेटला जो म्हणजे चांगला काम करत होता. तर तो म्हटला की मी काम कर सकता आपली यहाँ पे. मी विचार केला आता काम वाढलंय, सगळं झालंय, कस्टमर्स येत आहेत आपल्या ॲबिलिटीवरती, तर आपण याला कामाला ठेवायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे मी त्यावेळेस त्या माणसाला कामाला ठेवलं. आणि त्यावेळेस कामाला ठेवल्यापासून तो आज सगळ्यात माझ्याकडे कामाला, म्हणजे 3 ते 4 वर्ष झाली माझ्याकडे काम करतोय. बेस्ट काम करतोय, चांगला तो देखील कमवतोय. त्याच्या कामामुळे मी पण कमवतोय. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पेशन्स असतील तरच बिझनेस करा, अदरवाईज मी सांगितल्याप्रमाणे इंटरव्ह्यू द्या आणि जॉब करा. बाकी मी काय सांगणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि नेक्स्ट थर्सडेला आपण अशीच एक बिझनेस आयडिया डिस्कस करणार आहोत. नक्की नेक्स्ट व्हिडिओ पण पहा. धन्यवाद.